पूर्वीचे रोजगार सेवक आणि आत्ताचे रोजगार ग्राम सहाय्यक हे पद जे आहे ही ग्रामपंचायतमध्ये आहे आणि हे 1 एप्रिलपासून जवळजवळ 1 महिन्यापासून हे कर्मचारी जे आहेत हे संपावरती आहेत। त्यांच्या विविध मागण्या आहेत, पण त्यांच्या मागण्यामुळं शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागामध्ये जी कामं आहेत ती कामं थांबलेली आहेत। आता मी धाराशिव तालुक्यातील शिंगोली गावामध्ये आहे, ग्रामपंचायतपाशी। या ठिकाणी हे रोजगार सेवक जे आहेत ते काय त्यांच्या मागण्या आहेत नेमक्या ते आपण पाहणार आहोत। काय तुमच्या मागण्या आहेत? 1 तारखेपासून संप आहे, म्हणजे 1 महिना झालं संप सुरू आहे। सर, एक कसं आहे माहिती आहे का, 2007 पासून हा ग्राम रोजगार सेवक म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतला नियुक्ती करण्यात आलेला आहे। परंतु 2007 पासून जे आतापर्यंत जे आहे तो रोजगार सेवक मानधन जे आहे ते तुटपुंज मानधन आहे, त्याच्यामध्ये त्याचा रोजगार सुद्धा निघू शकत नाही। परंतु शासनाने मध्ये त्याची टक्केवारी वाढवून काही थोडंफार 6% त्यांना करण्यात आलेलं होतं, परंतु त्याच्यातही त्याचं समाधान नाही, कारण त्या रोजगार सेवकाचा पूर्ण रोजगार या ठिकाणी निघू शकत नाही। तरी पण तो पुढं काहीतरी होईल, शासन आपल्याला काहीतरी न्याय देईल या आशेनं तो पुढं चालत राहिला आणि तो करत आहे। आणि शासनाने मध्यंतरी या रोजगार सेवकाच्या संघटनेची मागणीच्या वतीनं त्या मध्यंतरी 3 ऑक्टोबर 2024ला या महायुती सरकारनं एक GR काढला की बाबा त्या रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये प्रवास भत्ता असं 10,000 रुपयाचं त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली। परंतु या सरकारनं या जे काय GR काढलेला या GR ची कुठलीही पद्धतीनं तरतूद करण्यात आलेली नाही आणि आज तागायतपर्यंत आजच्या तारखेपर्यंत हा रोजगार सेवकाला 1ही रुपया त्यातून मिळालेला नाही। मागण्या काय? मागणी आमची अशी आहे की रोजगार सेवक हा पूर्णपणे दिवसभर पूर्णपणे काम करतो, तो अर्धा वेळ राहिलेला नाही। तो दिवसातनी सकाळी हजेरी घेणे, संध्याकाळी हजेरी घेणे, त्याचे मास्टर काढणे, त्याचे ऑनलाईन करणे, प्रत्येकाच मजुराचे ऑनलाईन करणे ही कामे आहेत, लक्षात घ्या। म्हणजे पूर्ण रोजगार सेवक हा पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी राबतोय आणि त्याला अर्धा वेळ न म्हणता त्यानं पूर्ण वेळ असं समजण्यात यावं आणि शासनानं त्या रोजगार सेवकाला शासनामध्ये सामावून घेण्यात यावं, आमची एवढीच मागणी आहे। किती दिवस आंदोलन चालणार? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार। आता 1 महिना झाले। हो, 1 महिना झाले, पण शासन आमच्याकडे दुर्लक्षच करतंय ना। आता तुमच्यामुळे सगळी कामं थांबलेत, शेतातली कामं थांबलेत, रस्त्याची कामं थांबलेत, मास्टर थांबलेत, सगळी कामं थांबलेत। हो, थांबलेत की, पण शासनानं जर लवकरात लवकर ह्याचा विचार केला तर लोकांची हेळसांड होणार नाही ना। तर आमची मागण्या मान्य केल्या तर आम्ही लगेच कामावर यायला तयार आहे। आपल्या बरोबर या ग्रामपंचायतच्या सरपंच सुद्धा आहेत। नेमकं सरपंचाला आपण विचारूयात की कुठली कामं नेमकी थांबलेली आहेत, सध्या तुमच्या ग्रामपंचायतचं काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी योगिता राहुल शिंदे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय शिंगोली। रोजगार ग्रामसेवकांचा जो हा संप चालू आहे त्याच्यामुळे बरेच विकास कामे रखडून पडलेली आहेत। त्याच्यामध्ये घरकुलाचे असतील, शेतरस्ते असतील, शेतविहिरी असतील, तसेच 95-5, 85-15चे जे रस्ते आहेत ते सर्व रखडले गेलेले आहेत। त्यामुळं मला एकच म्हणणं आहे की जो हा ग्राम रोजगार सेवकांचा जो संप आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावेत। ते मार्गी लागल्यामुळे जे ग्रामपंचायत स्तरावर जे आम्हाला पातळीवर जे प्रश्न आम्हाला निर्माण झालेले आहेत ते सुरळीत होण्यासाठी मार्ग निघेल त्याच्यामधून। एवढीच माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात। काय अडचणी नेमक्या? सर, 85-15, 95-5 या अंतर्गत बरेच आपले रस्ते, शेतरस्ते वगैरे जे आहेत ते राहिलेले आहेत। जर ग्राम रोजगार सेवकांचा संप जर मिटला तर ग्रामपंचायत लेवलला ह्या ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या पण पूर्ण होतील। बरेच घरकुलाचे बिलं आमचे काढायचे राहिलेले आहेत। जर हा प्रश्न मिटला तर घरकुलाचे बिलं लोकांचे मंजूर होऊन त्यांना पण सहकार्य होईल। तर नक्कीच आपण पाहिलं तर अशी परिस्थिती आहे। ग्राम रोजगार सेवक जी आहेत त्यांचा संप लवकर मिटणं गरजेचं आहे। पावसाळा तोंडावरती आहे, रस्त्याची कामं थांबलेत, घरकुलची कामं थांबलेत, विहिरीची कामं थांबलेत, त्यामुळे ही संप जी आहे ती लवकर मिटणं तितकंच महत्त्वाचं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।